हॅलो, कशा आहात सगळे? तर आज झोपेतून उठल्याच मला दळण घेऊन बसावं लागलं, कारण अंशूच्या पप्पांना होती ड्युटी दुपारून. तर ते मला बोलले, की मला आज भाकर खायची आहे. म्हटलं ठीक आहे, मग चला. तशी तर आमची पण इच्छा खूप होत होती भाकर खायची, परंतु चला त्यांनी म्हटलेलंच आहे, तर म्हटलं आता सुरुवात करूयात. मी पटकन दळण केलं आणि त्यांना दळायला देऊन दिलं. त्यांनी दळण वगैरे आणलं, त्याचबरोबर काही नाश्तासुद्धा घेऊन आले. त्यांचं असंच आहे, त्यांना कितीही सांगत ऐकतच नाही. मला बाहेरचा नाश्ता नको असतो, म्हणजे खायला तर आवडतं आपल्याला, पण ठीक आहे ना, तर काही गरज नसते आणायची, पण ते काही ऐकत असते म्हणून ते आणतात. पटकन मी इकडे भाकरी बनवून घेतल्या, त्यांना ड्युटी असल्यामुळे पटापट करावं लागलं. आणि मग इकडे भाकरी वगैरे शेकल्या गेली, म्हणजे मस्त अशी टम फुगलेली होती माझी भाकर. बाजरीची भाकरीबरोबर कोणती भाजी खायला पाहिजे तीच आम्ही भाजी खातोय. तुम्ही सुद्धा मला सांगा कोणती असेल भाजी. आणि त्यानंतर इकडे मी जेवण वगैरे केलं. मला आज कपडे उशिराच लावलेली होती मशीनला, कारण अंशूच्या पप्पा नव्हती ड्युटी, म्हणून म्हटलं अगोदर त्यांचं काय आहे ते त्यांना करून देऊन देते. ते गेले एकदाच्या ड्युटीला, मग काय म्हटलं आपले कपडे धुणंच होत राहतील. मग कपडे धुतले गेलेले होते, ते मी बाहेर जाऊन टाकून आले लगेच. मग म्हटलं चला आता आपला टाईम आहे, म्हणून मी इकडे टाईम सोललेलंच होतं, मी तर स्टोअर करून ठेवते, तुम्हाला माहितीच आहे. ते मी थोडेसे काढले आणि मस्त असे एन्जॉय केले. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.